हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपलं विद्यार्थी मित्र या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. आपण या चॅनलवरती क्लास 10 सायन्सचं पहिलं चॅप्टर ग्रॅव्हिटेशन स्टार्ट केलेलं होतं. त्याचं लेक्चर नंबर 1 याच्यापूर्वी झालेलं आहे. आज आपण त्या चॅप्टरचं लेक्चर नंबर 2 बघतोय. बट लेक्चर नंबर 2 बघण्यापूर्वी आपण एकदा लेक्चर नंबर 1 बघावं, कारण आपण लेक्चर नंबर 1 मध्ये ग्रॅव्हिटेशन बद्दल आलेली सगळी थिअरी, त्या ठिकाणी आलेलं केपलर्स लॉ किंवा आलेले डिफरंट सायंटिस्ट यांचं सगळ्यांचं स्टडी केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सर इसॅक न्यूटन जेव्हा एका ट्रीच्या खालती बसलेले होते त्यावेळेस एक ॲपल त्या ठिकाणी फॉल झाला होता आणि तो फॉल झाल्यानंतर तो ॲपल त्या अर्थवरती का आलाय याचं स्टडी करण्याचं काम केलं होतं. ते होते सर इसॅक न्यूटन. आणि हळूहळू त्यांचं लक्षात असं आलं की त्या ठिकाणी जर तो ॲपल खालती अर्थवरती येतोय म्हणजे कदाचित अर्थ त्याला अट्रॅक्ट करतोय. ही सगळी थिअरी आपण फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. त्यांच्या नंतर त्या ठिकाणी डिफरंट सायंटिस्ट आले. गॅलिलिओ असतील, इंडियन सायंटिस्ट आर्यभट्ट असतील. आर्यभट्ट साहेबांनी आपल्याला प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ इन अ सर्क्युलर ऑर्बिट असं सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर टायचोब्रा नावाचं सायंटिस्ट आलं आणि तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत नाही असं त्यांनी सांगितलं. ते रॉंग आहे आणि ती थिअरी बऱ्याच दिवस चालल्यानंतर फेल झाली. आणि त्याच टायचोब्रा नावाच्या सायंटिस्टची थिअरी पकडून शेवटी 3 लॉ आपल्याला केपलर्स साहेबांनी दिली आणि ती थिअरी शेवटी केपलर्स नावाच्या सायंटिस्टच्या नावानं त्या ठिकाणी फेमस झाली. आणि त्याच्यानंतर मग केपलरने आपल्याला जे 3 लॉ दिलं त्याच्यामध्ये केपलर फर्स्ट लॉ असेल ज्याला आपण लॉ ऑफ ऑर्बिट म्हटलेलं आहे, केपलर सेकंड लॉ असेल ज्याला आपण लॉ ऑफ एरिया म्हटलेला आहे, किंवा मग केपलर थर्ड लॉ असेल ज्याला आपण लॉ ऑफ पिरियड म्हटलेलं आहे. हे तिन्ही लॉ आणि ती सगळी थिअरी आपण लेक्चर नंबर 1 मध्ये पाहिलेलं आहे. तर परत त्या ठिकाणी लेक्चर नंबर 1 बघूनच आपण लेक्चर नंबर 2 कडे यावं. आपण आज लेक्चर नंबर 2 मध्ये ग्रॅव्हिटेशन चॅप्टरच न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघणार आहोत. काय झालं विद्यार्थी मित्रांनो की जे केपलर्सने आपल्याला 3 लॉ दिलं त्यांच्याच थिअरीची स्टडी करून शेवटी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी थिअरी अशा त्या थिअरीला नाव देऊन त्या ठिकाणी न्यूटन साहेबांनी आपल्याला ग्रॅव्हिटेशन बद्दल एक फॉर्म्युला दिला. आणि तो फॉर्म्युला कुठून ओरिजिन झालेला असेल बघा, की त्यांनी असं म्हटलेलं होतं की ॲपल जर अर्थकडे अट्रॅक्ट होतोय, इवन एवढंच नाही तर अर्थच्या सेंटरकडे काय होतोय, अट्रॅक्ट होतोय. मग ॲपलच अर्थकडे अट्रॅक्ट होतोय का? आणि समजा कुठलीही वस्तू जर त्या ठिकाणी घेतली तर अट्रॅक्ट होणार नाही का? तर ऑब्व्हियसली कुठलीही वस्तू त्या ठिकाणी तुम्ही काही उंचावरती घेणार असाल आणि त्याची वेलॉसिटी त्या ठिकाणी 0 होणार असेल, कुठलाही ऑब्जेक्ट असो, तो शेवटी अर्थ त्याला काय करणार आहे, अट्रॅक्ट करणार आहे. एवढंच नाही तर त्यांनी समोर जाऊन एवढंही म्हटलेलं होतं की तो अर्थच्या सरफेसवरती नाही तर तो अर्थच्या सेंटरवरती, जो सेंटर त्याचं 6400 किलोमीटर आहे त्या सेंटरकडे अट्रॅक्ट होतोय. मग न्यूटन साहेबांनी परत एक लॉजिक लावला की हे अर्थ आणि ॲपलमध्येच होणार काय, तर तसं नाही. तर त्यांचं समोर स्टडी झालं, त्यांनी समोर स्टडी केलं आणि त्यांनी त्याच्यानंतर सांगितलंय की ॲपल आणि अर्थमध्येच होणार नाही तर युनिव्हर्समध्ये कुठलंही 2 ऑब्जेक्ट असोत ज्यांचं काहीतरी मास आहे. जर कुठलंही 2 ऑब्जेक्ट ज्यांचं काहीतरी मास असेल तर ते एकामेकाला अट्रॅक्ट करतील. एवढंच आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युलेटेड करून दिलेलं आहे. कुठं? न्यूटन साहेबांनी आपल्याला तो फॉर्म्युलेटेड करून दिलेला आहे आणि त्याच लॉला किंवा त्याच फॉर्म्युलाला आपण म्हणतोय युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग याने स्टेटमेंट काय दिलं बघा, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ 2 मासेस. म्हणजे कुठलेही 2 ऑब्जेक्ट घ्या, एकाचं मास m1 असेल, एकाचं मास m2 असेल. मी m1 m2 लिहिलंय म्हणजे होऊ शकतोय त्यांचं मास काय असेल, डिफरंट असेल. जर कुठलेही 2 ऑब्जेक्ट ज्यांचं मास डिफरंट असो किंवा सेम असो त्यांच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स असेल, त्या डिस्टन्सला आणि त्या मासेसला पकडून
समोर आपल्याला तो फॉर्म्युलेटेड करून दिलेला आहे. काय म्हटलं त्या ठिकाणी स्टेटमेंटमध्ये बघा की फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ टू मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला लेक्चर नंबर 1 मध्ये डायरेक्टली प्रपोर्शनल काय आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल काय सांगितलेलं आहे. जसं डायरेक्टली प्रपोर्शनल त्या ठिकाणी आपण घेतलाय फोर्स आणि M1 आणि M2 ला. जर डायरेक्टली प्रपोर्शनल आपण घेतलंय तर त्यांना काय सांगायचं आहे की जर त्यांचं प्रोडक्टचं मास वाढलं की फोर्स सुद्धा वाढेल. आणि इनव्हर्सली प्रपोर्शनलचं मिनिंग काय होतोय की डिस्टन्स वाढत गेला की फोर्स कमी होत जाईल, डिस्टन्स कमी होत गेला की फोर्स काय होत जाईल, वाढत जाईल. तर हे तुमचं डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल त्यांचं कॉम्बिनेशन करून त्यांनी आपल्याला स्टेटमेंट दिलंय की फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ टू मासेस, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ टू मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. ही त्यांची स्टेटमेंट होती. कुणाची? न्यूटन साहेबांची, जे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण त्याला म्हणतोय. जेव्हा जेव्हा डायरेक्टली प्रपोर्शनल किंवा इनव्हर्सली प्रपोर्शनल बाहेर काढल्या जाईल तेव्हा तेव्हा कॉन्स्टंट क्वांटिटी येत आहे आणि ती कॉन्स्टंट क्वांटिटी ज्याला आपण म्हणतोय ग्रॅव्हिटेशन, आणि इथूनच ओरिजिन झाला ग्रॅव्हिटेशन नावाचं कॉन्सेप्ट. दॅट इज जी M1 इंटू M2 अपॉन मध्ये कोण R². अशा पद्धतीनं आपण कुठल्याही दोन ऑब्जेक्टमध्ये किती फोर्स लागतोय आपण ते फाइंड आउट करू शकतोय. आपल्याला फक्त त्या मासेसची गरज आहे, आपल्याला ते मासेस माहिती असणं गरजेचं आहे आणि सोबतच त्या दोन ऑब्जेक्टमध्ये किती डिस्टन्स आहे. डिस्टन्स वाढत गेला तर फोर्स कमी होत जाईल, डिस्टन्स कमी होत गेला तर फोर्स वाढत जाईल. बट परत एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो की ग्रॅव्हिटेशन फोर्स हा व्हेरी व्हेरी वीक फोर्स आहे. हा जो ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे हा व्हेरी व्हेरी वीक फोर्स आहे आणि तो फक्त अट्रॅक्शन दाखवतोय, रिपल्सन दाखवत नाही. याच्यावरनं ज्यावेळेस जीची व्हॅल्यू काढण्यात आली बाय एक्सपेरिमेंट तर जीची व्हॅल्यू किंवा जीचा फॉर्म्युला इथून काय होईल, जीचा फॉर्म्युला होईल F इंटू R² अपॉन मध्ये M1 इंटू M2. ज्यावेळेस या जीची व्हॅल्यू काढण्यात आली, कारण जी हा कॉन्स्टंट क्वांटिटी आहे त्याची व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली काढण्यात आली आणि जीची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी जो कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू आपण घेतोय 6.67 इंटू 10⁻⁻11. युनिट काय होईल विद्यार्थी मित्रांनो बघा, फोर्सचं युनिट न्यूटन, डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर आहे दॅट इज मीटर स्क्वेअर अपॉन मध्ये M1 आणि M2. शेवटी ह्याही मासला आपण किलोग्राम मध्ये मेजर करणार, ह्याही मासला आपण किलोग्राम मध्ये मेजर करणार दॅट इज त्याचं युनिट होईल किलोग्रामचं स्क्वेअर. तर एवढंच कॉन्सेप्ट तुम्हाला त्या न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये समजून घ्यायचा. काय सांगतोय हा लॉ की कुठलंही दोन ऑब्जेक्ट ज्यांचे काहीतरी मासेस आहेत त्याला जर काहीतरी डिस्टन्स वरती ठेवलात तर मग त्या ठिकाणी एक फोर्स लागेल, त्यालाच आपण म्हणणार ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स व्हेरी व्हेरी वीक असतोय. बघा आता व्हेरी व्हेरी वीक कसा, आपण कधी याला ऑब्झर्व केलंय का? समजा दोन मित्र, जर तुम्ही क्लासमध्ये बसलेले असाल, दोन मित्र एका टेबलवरती बसलेले आहेत, हा ए नावाचा व्यक्ती आणि हा बी नावाचा व्यक्ती. समजा ए आणि बी दोन व्यक्ती एकाच टेबलवरती बसलेले आहेत तर त्यांचं काहीतरी मास असेल, मास होऊ शकतोय सेम असेल किंवा डिफरंट असेल. समजा M1 घेतलंय आणि M2 घेतलंय, त्या दोघांचं मास आणि त्यांच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स आहे, तो डिस्टन्स आहे अजून करतोय 1 मीटर आहे, तो डिस्टन्स आहे 1 मीटर. एचंही मास 1 किलोग्रॅम होतं, बीचंही मास 1 किलोग्रॅम होतं, अजून करूया आपण. किंवा एचं मास 100 किलोग्रॅम होतं आणि बीचं मास 1 किलोग्रॅम होतं. तुम्ही काही पकडा, समजून घ्या. समजा जर दोन विद्यार्थी एका टेबलवरती बसलेले असतील तर तुम्ही कधी हा फोर्स ऑब्झर्व केलाय का? असं कधी झालंय का की त्या दोन व्यक्तीनं एकामेकाला अट्रॅक्ट केलंय? असं कधीच आपण ऑब्झर्व केलेलं नाही. मात्र दोघांमध्ये अट्रॅक्शन होतोय, बट आपल्याला का ऑब्झर्व केलं नाही, आपण का ऑब्झर्व करू शकलो नाही? कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स युनिव्हर्स मध्ये सगळ्यात वीक फोर्स आहे, व्हेरी व्हेरी स्मॉल फोर्स आहे. मी तुम्हाला थोडं एक्झाम्पल घेऊन
त्या ठिकाणी अजून क्लिअर करून देतोय की आपण असं का ऑब्झर्व करत नाही की दोन विद्यार्थी किंवा दोन मित्र एका टेबलवरती बसल्यानंतर ते त्या ठिकाणी का अट्रॅक्शन दाखवत नाही, कारण तो व्हेरी व्हेरी वीक फोर्स आहे. कसा? मग ह्याच फॉर्म्युलाचा यूज करा. मला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे. फोर्सचा फॉर्म्युला काय होता? जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. मी काय घेतलंय? जीचं व्हॅल्यू मला माहिती आहे किती होतं? 6.67 इंटू 10 पॉवर निगेटिव्ह 11. m1 म्हणजे एचा मास किती आहे? 100 आहे. इंटू m2 किती आहे? 1 किलोग्राम आहे. आणि डिस्टन्स किती होता? 1चा स्क्वेअर होता. हा व्हेरी व्हेरी वीक फोर्स आहे, म्हणून आपण याला ऑब्झर्व करू शकत नाही. आणि तेच तुम्हाला त्या न्यूमेरिकलच्या थ्रू मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. काय होईल? इथं 1 आहे. 1चा स्क्वेअर शेवटी काय बनेल? 1च बनेल. 6.67 इंटू 10 पॉवर निगेटिव्ह 11. 100 म्हणजेच किती? 10 पॉवर 2. 1 आहे, शेवटी त्याला कुठल्याही संख्येनं मल्टिप्लाय केला तर शेवटी तीच संख्या येईल, म्हणून 1 लिहत नाही. आणि 1चं स्क्वेअर आहे म्हणजेच काय बनेल? 1 बनेल. आता कुठल्याही संख्येला 1 न डिवाइड केला तर शेवटी तीच संख्या येतंय. मग काय होईल? 6.67 इंटू इथं 10 पॉवर निगेटिव्ह 11 आहे, इथं 10 पॉवर 2 आहे. आणि जेव्हा पॉवर आणि पॉवर याचं जेव्हा मल्टिप्लिकेशन होतोय, जेव्हा बेस सेम असतोय आणि त्या सेम बेस असणाऱ्याच्या पॉवर मध्ये मल्टिप्लिकेशन होत असेल तर त्यांच्या पॉवरचं ऍडिशन करा. म्हणजे इथं 10 पॉवर 2 आहे, इथं 10 पॉवर 2 आहे, दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, बेस सेम आहे, तर त्यांच्या पॉवरचं काय करा? ऍडिशन करा. दॅट इज 10 पॉवर 4. मग इथं काय होईल विद्यार्थी मित्रांनो? 10 पॉवर निगेटिव्ह 11 आणि 10 पॉवर प्लस 2, दॅट इज काय बनेल? 10 पॉवर निगेटिव्ह 9. एवढं फोर्स त्या ठिकाणी बनेल. मग हा फोर्स हा दोन व्यक्तींनी का ऑब्झर्व केलं नाही? काय रिझन होतं? रिझन हे आहे की याची व्हॅल्यू काय आहे? व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. पॉइंट इथं आहे, 0.9 न मागे आहे. म्हणजे जर ही व्हॅल्यू मी लिहायला गेलो तर काय लिहू शकतोय बघा? जर ही व्हॅल्यू मला त्या ठिकाणी लिहायची असेल तर मी याला लिहू शकतोय 0.1 2 3 4 5 6 7 8 नंतर येईल 667 न्यूटन. एवढा फोर्स त्या ठिकाणी लागेल. मग हा फोर्स व्हेरी व्हेरी स्मॉल आहे आणि म्हणून आपण त्याला ऑब्झर्व करू शकत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे. मग हा फोर्स आहे किंवा नाही? ऑब्विसली दोन ऑब्जेक्ट मध्ये फोर्स लागतोय, बट युनिव्हर्स मध्ये सगळ्यात वीक फोर्स आहे, म्हणून त्याला आपण ऑब्झर्व करू शकत नाही. इथं तुमचा हा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन संपतोय. तुम्हाला फक्त स्टेटमेंट लक्षात ठेवायचा, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ टू masses and inversely proportional to the square of the distance between them. डायरेक्टली प्रपोर्शनल हटवलं, कॉन्स्टंट आलं. कॉन्स्टंटची व्हॅल्यू किंवा फॉर्म्युला आपण बनवला, कॉन्स्टंटचं त्या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड आउट करण्यात आलं बाय एक्सपेरिमेंटली, आणि ती कॉन्स्टंट व्हॅल्यू आली 6.67 इंटू 10 पॉवर निगेटिव्ह 11. याचं युनिट काय बनेल विद्यार्थी मित्रांनो? न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन मध्ये किलोग्रामचं स्क्वेअर. मग हा फोर्स व्हेरी व्हेरी वीक आहे हे मी तुम्हाला न्यूमेरिकली व्हॅल्यू घेऊन त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. समजले विद्यार्थी मित्रांनो? याच्यानंतर आपण सेकंड टॉपिक कडे जाणार. याला नोट डाऊन करून घ्या. याच्यानंतर आपण सेकंड टॉपिक कडे जाणार. दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन लेक्चर नंबर 1 मध्ये आपण पाहिलेलं आहे. सर्क्युलर मोशन कोण होतोय विद्यार्थी मित्रांनो? द मोशन ऑफ द पार्टिकल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स सुद्धा आपण पाहिलेला आहे, सर्क्युलर मोशन सुद्धा आपण पाहिलेला आहे, लेक्चर नंबर 1 मध्ये झालेला आहे. सर्क्युलर मोशन कोण होतोय? द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, त्याला काय म्हणतोय आपण? सर्क्युलर मोशन. आणि सेंट्रिपिटल फोर्स कोण होता?
का आला, याला का बरं आपण सेंट्रिपिटल नाव दिलेलं आहे, हे सगळं आपण लेक्चर नंबर 1 मध्ये पाहिलेलं आहे. सेंट्रिपिटल फोर्स कुणाला म्हटलं होतं आपण? द मोशन ऑफ द पार्टिकल टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, त्याला आपण म्हटलेलं होतं सेंट्रिपिटल फोर्स. मग आपल्याला काय बघायचं आधी? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशन आपण पाहिलेला, आपल्याला युनिफॉर्म बघायचा. युनिफॉर्म म्हणजे काय? त्या पार्टिकलची स्पीड कॉन्स्टंट काय असायला पाहिजे? स्पीड कॉन्स्टंट असायला पाहिजे. कसं? आधी याचं डिफाईन बघूया. काय म्हणतोय? द मोशन ऑफ द पार्टिकल, द मोशन ऑफ द पार्टिकल along the circumference of circle, circumference of circle with constant speed, with constant speed known as UCM, that is uniform circular motion. मग याला काय म्हणायचं आहे बघा, की सर्क्युलर मोशन कोण? असं कुठलंही पार्टिकल जो अलॉंग द काय करेल? सर्क्युलर मोशन किंवा सर्कम्फरन्स त्या ठिकाणी मोशन दाखवेल. दॅट इज द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. समजा पार्टिकल ए पासनं निघालाय, तर पार्टिकल जेव्हापर्यंत ए पर्यंत येणार नाही तेव्हापर्यंत तो सर्क्युलर मोशन होणार नाही. याचं काहीतरी रेडियस आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सुद्धा ते पाहिलेलं आहे. याचं काहीतरी रेडियस होता आर. पार्टिकल ए पासनं निघाला आणि तो परत कुठे येईल? ए पर्यंत येईल, तरच त्या ठिकाणी सर्क्युलर मोशन होईल. मग आपल्याला काय बघायचं आहे? सर्क्युलर मोशन आपण पाहिलेला, आपल्याला फक्त युनिफॉर्म बघायचं. प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की वेलॉसिटी 2 पद्धतीनं चेंज होऊ शकतोय, कारण वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजेच त्या ठिकाणी एकतर स्पीड चेंज झालं तर वेलॉसिटी चेंज होईल, किंवा त्याचं डायरेक्शन चेंज झालं तर वेलॉसिटी चेंज होईल. आता स्पीड चेंज होणं म्हणजे काय? त्याचं मॅग्निट्यूड चेंज झालं तरी वेलॉसिटी चेंज होईल, त्याचं डायरेक्शन चेंज झालं तरी काय होईल? वेलॉसिटी चेंज होईल. आणि हा मॅग्निट्यूड म्हणजेच काय? कुठलंही न्यूमेरिकल नंबर. मॅग्निट्यूड म्हणजे काय? न्यूमेरिकल नंबर. आता बघून घ्या काय हिस्ट्री आहे याचं, की मला वेलॉसिटी जर चेंज करायचं आहे तर एकतर त्याचं मॅग्निट्यूड म्हणजेच काय? न्यूमेरिकल नंबर चेंज करता येऊ शकतोय. आणि समजा जर ते चेंज झालं तरी वेलॉसिटी चेंज होईल. आणि त्याचं डायरेक्शन जरी त्या पार्टिकलचं चेंज झालं तरी काय चेंज होईल? वेलॉसिटी चेंज होईल. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कुणाला म्हणणार? की प्रत्येक सर्क्युलर मोशनमध्ये त्या पार्टिकलचं डायरेक्शन तर चेंज होतोच, म्हणजे वेलॉसिटी तर चेंज होतेच, बट कशामुळे? ड्यू टू द डायरेक्शन. मग युनिफॉर्म मध्ये काय म्हटलंय आपण? की त्याच्यामध्ये स्पीड कॉन्स्टंट असायला पाहिजे. कोण कॉन्स्टंट असायला पाहिजे? स्पीड. आणि स्पीड म्हणजेच काय? मॅग्निट्यूड. आणि मॅग्निट्यूड म्हणजेच काय? न्यूमेरिकल नंबर. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कुणाला म्हणणार? समजा ए वरती जर पार्टिकल आहे, जर पार्टिकल इथं आहे तर त्याची स्पीड 5 मीटर पर सेकंदच असेल. इथंही आल्यानंतर त्याची स्पीड 5 मीटर पर सेकंदच असेल. इथंही आल्यानंतर त्याची स्पीड 5 मीटर पर सेकंदच असेल. आणि इथंही आल्यानंतर समजा जर त्याची स्पीड 5 मीटर पर सेकंद असेल, म्हणजे मला काय म्हणायचं आहे की त्याचं कुठल्याही पोझिशनवरती स्पीड जर बघितलं तर ते जर 5 मीटर पर सेकंदच असेल, याचं मिनिंग त्याचं मॅग्निट्यूड सेम आहे, याचं मिनिंग त्याचं न्यूमेरिकल नंबर सेम आहे. आणि तशा प्रकारचं मोशन, तशा प्रकारचं सर्क्युलर मोशन होणं, त्यालाच म्हणतोय आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, की याच्यामध्ये तुमचं स्पीड चेंज व्हायला नको, डायरेक्शन तर चेंज होईलच. याला म्हणतोय आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एक दुसराही मोशन असतोय बघा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कुणाला म्हणणार? की जिथं स्पीड चेंज होईल त्याला नॉन युनिफॉर्म, जिथं स्पीड कॉन्स्टंट असेल, जिथं स्पीड सेम असेल त्याला काय म्हणणार आपण? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. समजलंय विद्यार्थी मित्रांनो? हे झालं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपल्याला दुसरं बघायचं आहे सेंट्रिपिटल फोर्स.
सेंट्रिपिटल फोर्स आपण लेक्चर नंबर 1 मध्ये सुद्धा पाहिलेला आहे, त्याला मी परत इथं डिफाईन करतोय आणि सोबतच त्याचा फॉर्म्युला सुद्धा घेऊन आपण त्या ठिकाणी केपलरच्या थर्ड लॉ सोबत त्याला इंटर रिलेटेड करणार आहोत. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन झालेला आहे. नेक्स्ट आपल्याला त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स बघायचा. सेंट्रिपिटल फोर्स कोण होतोय की जो पार्टिकल सरळ जायला पाहिजे होता त्याला सेंटरच्या टुवर्ड बेंड करतोय, त्यालाच म्हणतोय किंवा त्याच फोर्सला आपण म्हणतोय सेंट्रिपिटल फोर्स. द फोर्स ऍक्टिंग टुवर्ड the center of the circle, toward the center of the circle, known as centripetal force. त्यालाच आपण काय म्हणतोय सेंट्रिपिटल फोर्स. तर समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो की हा सर्क्युलर मोशन होतो. सर्क्युलर मोशन मध्ये हा पार्टिकल ए पासून निघालाय, परत कुठे येईल ए पर्यंतच येईल तरच सर्क्युलर मोशन होईल. याचं काहीतरी रेडियस होतं. बट हा पार्टिकल इथून सरळ जायला पाहिजे होता, गेलाय का नाही गेलाय, त्याला सेंटरच्या टुवर्ड बेंड केलं. पार्टिकल इथं आल्यानंतर सरळ जायला पाहिजे होता, गेलाय का नाही, त्याला टुवर्ड बेंड केलं, सेंटरच्या टुवर्ड बेंड केलं. इथं आल्यानंतर सरळ जायला पाहिजे होता, गेलाय का नाही गेलाय, परत त्याला सेंटरकडे घेऊन गेलाय. इथं आल्यानंतर सरळ जायला पाहिजे होता, गेलाय का नाही गेलाय, परत त्याला सेंटरच्या टुवर्ड घेऊन गेलाय. त्याला सेंटरच्या टुवर्ड घेऊन जाणाऱ्या फोर्सलाच आपण काय म्हणतोय सेंट्रिपिटल फोर्स. आणि त्याचा फॉर्म्युला असतो, त्या फॉर्म्युल्याचं प्रूफ तुम्हाला 11 सायन्स मध्ये भेटेल आणि तो फॉर्म्युला असतोय mv²/r. याचा परत एक सेकंड फॉर्म्युला असतो सेंट्रिपिटल फोर्सचा mr². बट ते समोर तुम्हाला 11 सायन्स मध्ये समोरच्या क्लासमध्ये होईल. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सेंट्रिपिटल फोर्स जो पार्टिकलला सेंटरच्या टुवर्ड घेऊन जातो त्या फोर्सला आपण म्हणतोय सेंट्रिपिटल फोर्स. आणि त्याचं मॅग्निट्यूड किंवा त्याचा फॉर्म्युला असतो सेंट्रिपिटल फोर्सचा mv²/r. आपल्याला ह्या फॉर्म्युलाचा यूज करून केपलरच्या थर्ड लॉ सोबत आपल्याला इंटर रिलेटेड करायचं. मग आपण ते डेरिव्हेशन बघूया. बघा सेंट्रिपिटल फोर्स कोण होतोय mv²/r. बट स्पीड कोण होतोय, स्पीड म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी. स्पीड कोण होतोय डिस्टन्स अपॉन टाइम. आता पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय. जर पार्टिकल सर्क्युलर मोशन करणार असेल तर तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, ट्वाइस पाय आर. सर्कम्फरन्स जातोय ना, म्हणजे डिस्टन्स किती होईल ट्वाइस पाय आर अपॉन मध्ये टी. याला इक्वेशन नंबर 1 द्या. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू m, इथं m येईल, व्हीचं स्क्वेअर होतं, आपल्याकडे व्हीची व्हॅल्यू आहे, व्हीची व्हॅल्यू पुटअप करा, ट्वाइस पाय आर अपॉन मध्ये टी. याचं काय होईल स्क्वेअर आणि अपॉन मध्ये परत कोण आहे आर. याला स्क्वेअरिंग करून घ्या. जो ब्रॅकेट आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे, जी व्हीची व्हॅल्यू आपण पुटअप केलेला आहे त्याला स्क्वेअर करा. काय बनेल सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू m, 2चं स्क्वेअर 4, पायचं स्क्वेअर पाय स्क्वेअर, आरचं स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन मध्ये टीचं स्क्वेअर आणि इंटू मध्ये कोण आर. इथून आर कॅन्सल आउट करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण तुम्हाला इथं केपलरचा थर्ड लॉ यूज करायचा आहे. आणि केपलरचा थर्ड लॉ काय म्हणायचा t²/r³ इक्वल टू कोण होतोय के. मला r³ आणायचा, t² तर आलंय, मला r³ आणायचा, इथं r² t² आलंय, r³ आणायचा आहे. म्हणून मी काय करतोय त्याला मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय r, मल्टिप्लाय अँड डिवायडेड अबो इक्वेशन बाय आर. शेवटी आर आर कॅन्सल आउटच होईल, कारण मी मल्टिप्लाय सुद्धा करतोय आणि डिवायडेड सुद्धा करतोय. आर शेवटी काय होणार आहे कॅन्सल आउटच होणार आहे. देअरफॉर
सेंट्रिपिटल फोर्स आर न मल्टिप्लाय केलं तर 4m पाय स्क्वेअर, हा आर स्क्वेअर आणि हा मल्टिप्लाय केलेला आर काय बनेल आर क्यूब अपॉन मध्ये टी स्क्वेअर सोबत डिवाइड सुद्धा केलं म्हणजे आर इंटू आर परत काय बनेल आरचं स्क्वेअर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब कोण होतोय के, दॅट इज एफ सी इक्वल टू काय बनेल 4m पाय स्क्वेअर अपॉन मध्ये कोण येईल विद्यार्थी मित्रांनो टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब के झालाय आणि इंटू मध्ये कोण आर स्क्वेअर. आता बघा फॉर्म्युलाकडे 4 न्यूमरिकल नंबर आहे, कॉन्स्टंट आहे. एखाद्याचा मास तुम्ही त्या ठिकाणी घेणार असाल तर मास कॉन्स्टंट आहे, पाय सुद्धा कॉन्स्टंट आहे आणि के सुद्धा कोण होता कॉन्स्टंट होता, कारण टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल. हा फॉर्म्युलाकडे बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 न्यूमरिकल नंबर आहे, एम मास आहे. एम मास जर एखादं ऑब्जेक्टचं मास तुम्ही घेणार असाल तर मास कॉन्स्टंट असेल. पाय स्क्वेअर आहे, पाय सुद्धा कॉन्स्टंट आहे, के सुद्धा कोण होता कॉन्स्टंट होता, कारण आपण त्या ठिकाणी लिहिलेलं होतं टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इक्वल टू के आणि के कसा आलाय टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब आणि डायरेक्टली प्रपोर्शनल हटवलं की कोण येतोय कॉन्स्टंट येतोय, तो कॉन्स्टंट के. म्हणजे इथून आपल्याला एक कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. कुठलं कॉन्सेप्ट विद्यार्थी मित्रांनो, की जो सेंट्रिपिटल फोर्स असेल तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल असेल कुणाला आरच्या स्क्वेअरला. जो फोर्स असेल तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल असेल आरच्या स्क्वेअरला. म्हणजे जर आर वाढत गेलं तर सेंट्रिपिटल फोर्स काय होत जाईल कमी होत जाईल. किंवा त्या ठिकाणी जसं आपण त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये म्हटलेलं होतं तेच कॉन्सेप्ट आहे. आर स्क्वेअर कमी होत गेलाय तर ऑब्विसली फोर्स काय होत जाईल वाढत जाईल. याच्या नंतर आपल्याला याच्यावरचे न्यूमरिकल त्या ठिकाणी बघायचे आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार. थँक्यू.